नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ म्हणजे ज्या शेतकऱ्यांना शेत रस्ता हवा आहे त्यांच्यासाठी तर महत्त्वाचाच आहे। पण बरेचसे असे शेतकरी आहेत की ते शेत रस्ता अडवत असतात, त्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा महत्त्वाचा आहे। कारण त्यांना वाटतं की शेत रस्ता होऊ नये, आपल्या शेताचं नुकसान होतं। आणि असे शेतकरी असतात की ज्यांना शेत रस्त्याची गरज आहे, त्यांना व्हावासा वाटतो, त्यांनी अर्जबाजारी केलेली आहे, मात्र त्यांच्या अर्जाला तहसील कार्यालयातून म्हणा, भूमी अभिलेख कार्यालयातून म्हणा तेवढा प्रतिसाद मिळालेला नाही। मग अशा शेत रस्त्यांसाठी शासनाने एक असं मोठं गिफ्ट आणलेलं आहे। आता नेमकं हे गिफ्ट काय, की या माध्यमातून शेत रस्ता कसा होणार आहे, नेमकं या शेतकऱ्यांचं समाधान कसं होणार जे शेत रस्ता अडवतात, आणि शेत रस्त्यांसाठी निधी तो सुद्धा शासनच देणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि समजून घेणं गरजेचं आहे, म्हणजे या माध्यमातून अडवणाऱ्याचे समाधान होणार आणि ज्यांना शेत रस्त्याची गरज आहे त्यांचं सुद्धा समाधान होणार आहे। मात्र हा व्हिडिओ संपूर्ण बघण्यापूर्वी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, ज्यांना ज्यांना शेत रस्त्याची गरज आहे त्यांच्यापर्यंत आणि जे अडवतात त्यांच्यापर्यंत। म्हणजे प्रत्येक गावात आपले व्हॉट्सअपचे ग्रुप असतात। आता आपण तर जो अडवतो त्याला पाठवू शकत नाही, मात्र ग्रुपवर टाकला तर त्या प्रत्येकापर्यंत ही माहिती पोहोचते। आता शेतकरी मित्रांनो, शासनाने मोठं गिफ्ट आणलंय। म्हणजे काय गिफ्ट आणलंय, तर शासनानं मुख्यमंत्री बळीराजा शेत रस्ता योजना आणलेली आणि या योजनेच्या माध्यमातून हे शेत रस्ते केले जाणार आहेत। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या शेत रस्त्यांचे केल्याच्या नंतर यापुढे कोणत्याही प्रकारचा वाद या शेत रस्त्यांचा होणार नाही, अशी ही योजना आहे। योजना बऱ्याचशा आल्या आहेत या अगोदरही, मात्र त्या योजना त्या पद्धतीने राबवल्या गेलेल्या नाहीत। मात्र महसूल मंत्री श्री बावनकुळे साहेबांनी ही अशी योजना आणलेली आहे की एकदा या योजनेच्या माध्यमातून काम झालं तर भविष्यात त्या शेत रस्त्याबद्दल कधीच वाद होणार नाही। मग तो पानंद रस्ता असो, शिव रस्ता असो का शेत रस्ता असो। त्याचं कारण असं आहे की या शेत रस्त्यांना कायदेशीर मान्यता मिळणार आहे, त्याचं सीमांकन केल्या जाणार आहे आणि त्यानंतर डिजिटल स्वरूपात आज आपण बघत आहोत कोणतीही गोष्ट आपल्याला 7/12 काढायची डिजिटल, शेताचा नकाशा काढायचा तरी डिजिटल, म्हणून आता शेत रस्ते सुद्धा डिजिटल नोंद होणार आहेत। आणि या शेत रस्त्याला GIS सिस्टीमच्या माध्यमातून जो काही डिजिटल क्रमांक आहे तो क्रमांक सुद्धा दिला जाणार आहे। आणि हा डिजिटल क्रमांक देते वेळेस जो काही शेत रस्ता अडवणारा शेतकरी असेल, ज्या शेतकऱ्यांना रस्ता हवा आहे अशा शेतकऱ्यांना समोरासमोर त्यांचं समाधान सुद्धा केल्या जाणार आहे। आता याची कार्यप्रणाली कशी असणार आहे, तर लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून त्यासाठी आता एक समिती गठीत केल्या जाणार आहे आणि त्या समितीचे अध्यक्ष त्या विधानसभा क्षेत्राचे स्थानिक आमदार हे असणार आहेत। त्यानंतर जे प्रांत अधिकारी आहेत ते सचिव असणार आहेत, अशी समिती असणार आहे। आणि या समितीच्या माध्यमातून जे काही पानंद रस्ते असतील, शिव रस्ते असतील, शेत रस्ते असतील, हे नकाशावर घेतले जाणार आहेत। त्यानुसार नकाशावर घेतल्याच्या नंतर त्याची त्या गावामध्ये प्रसिद्धी सुद्धा करण्यात येणार आहे। त्यामध्ये जे काही लोकांचं मत आहे, मग अडवणाऱ्याचं मत असो किंवा ज्यांना रस्त्याची गरज आहे त्यांचं मत सुद्धा जाणून घेतले जाणार आहे। या सर्व रस्त्यांची प्रपत्र 1 आणि प्रपत्र 2 मध्ये जुने रस्ते असो का नवीन रस्ते असो याची सर्व नोंद घेतल्या जाणार आणि ही नोंद डिजिटल स्वरूपात असणार आहे। म्हणजे भविष्यात कोणत्याही प्रकारचा वाद या शेत रस्त्यांसाठी होणार नाही याची काळजी या माध्यमातून घेण्यात येणार आहे। अशी ही शेत रस्त्यांसाठी मुख्यमंत्री बळीराजा शेत रस्ता योजना आहे आणि महसूल मंत्री श्री बावनकुळे साहेबांनी यासाठी खास पुढाकार घेतलेला आहे। त्यामुळे हे शेत रस्ते आता शेत रस्त्यांचा जो काही प्रश्न होता तो आता मिटवण्याचा प्रयत्न, आणि नुसता प्रयत्नच नाही तर हे होणारच आहे। कारण यासाठी आता जी काही समिती नेमल्या जाणार त्यासाठी अधिकारी सुद्धा काम करणार आहेत। म्हणजे जे शेतकऱ्यांचे प्रश्न शेत रस्त्याबाबतचे असतील ते यापुढे उद्भवणार नाहीत आणि त्यासाठी CSR फंडातून निधीची सुद्धा तरतूद केल्या जाणार आहे। म्हणजे शेत रस्ता एकदा मोकळा झाला, त्याचं सीमांकन झालं, त्याला नंबर मिळाला, म्हणजेच कोणत्याही प्रकारचा वाद यापुढे राहणार नाही। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना शेत रस्त्याची गरज असेल तर त्यांनी आता यापुढे खरा पुढाकार घेण्याची गरज आहे। आतापर्यंत तुम्ही किती निवेदने दिली, कोणत्या अधिकाऱ्याला भेटले, भूमी अभिलेखला भेटले, तहसीलला भेटले, त्यांनी काम केलं नाही,
त्या गोष्टी सोडून द्यायच्या. मात्र यापुढे आता जे काही रस्त्यांचं काम होणार आहे त्यासाठी नंबर मिळणार आहे, सीमांकन होणार आहे, म्हणजे यापुढे त्या शेत रस्त्यावर कोणीही अतिक्रमण करू शकणार नाही. म्हणून तुम्हाला जर खरंच रस्त्यांची गरज असेल तर आता खरं काम करून घेण्याची गरज आहे. अशी ही महत्त्वाची माहिती होती. मित्रांनो, माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि या व्यतिरिक्त तुम्हाला काही जर अडचण असेल तर नक्कीच कमेंट करायला विसरू नका. भेटूया अशात नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.